मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हिरे हे नैसर्गिकरित्या अगदी काळ्या रंगाचेही असतात. काळे हिरे फार दुर्मिळ आणि बऱ्यापैकी महाग सुद्धा असतात. सिद्दी जौहर या काळ्या कभिन्न रंगाच्या राक्षसी शरीर यष्टीच्या सरदाराचं जौहर हे नाव होतं. त्या नावाचा अर्थ सुद्धा हिरा किंवा रत्न असाच होतो. अफजल खानाच्या वधानंतर संपूर्ण आदिलशाही हादरलेली होती. आदिलशहाचं मनोधैर्य पूर्णतः खच्ची झालेलं होतं. अशा वेळी अचानक अली आदिलशहाच्या हाती जो काळा हिरा ब्लॅक डायमंड लागलेला होता त्याचं नाव होतं सिद्दी जौहर. या सिद्दी जौहरनं आदिलशाहीला सावरून परत आपल्या पायांवर उभं करण्यात एक फार मोठी मोलाची भूमिका पार पाडलेली होती. मित्रांनो, अफजल खानाचं स्वराज्यावर आलेलं जे भयंकर संकट होतं, जवळपास त्याच तोडीचं तोलामोलाचं संकट हे सिद्दी जौहरचंही होतं. अफजल खानापाठोपाठ महाराजांच्या चिमुकल्या स्वराज्यावर आदळलेलं हे सिद्दी जौहरचं वादळ काही कमी भयानक नव्हतं. सैन्य संख्या आणि शस्त्रबळ ह्या बाबतीतही सिद्दी जौहरची फौज अफजल खानापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नव्हती. पण अफजल खानाच्या मोहिमेमुळं या सिद्दी जौहरची मोहीम इतिहासात जरा झाकोळली गेली आहे. जेवढी माहिती इतिहासकारांनी अफजल खानाबद्दल गोळा केली आहे त्याच्या तुलनेत अत्यंत जुजबी किंवा तोकडी माहिती या सिद्दी जौहरबद्दल आज उपलब्ध आहे. आज या व्हिडिओत मी तुम्हाला सिद्दी जौहरबद्दल कदाचित तुम्ही या अगोदर कधीही न ऐकलेली माहिती सांगणार आहे. तसं पाहिलं तर हा अर्धांड राक्षसी शरीराचा आणि काळ्या कभिन्न रंगाचा हबशी सिद्दी जौहर हा आदिलशाहीतला एक बंडखोर सरदार होता. या सिद्दी जौहरनं अफजल खानाच्या मोहिमे अगोदर अगदी उघडपणे खुद्द आदिलशाही विरुद्धच बंड पुकारलेलं होतं. आदिलशाही सत्तेलाच आव्हान दिलेलं होतं. आदिलशाहीचा हा एक नावडता सरदार होता आणि आदिलशहा त्याचा काढण्याचा सतत विचारच करीत होता. मित्रांनो, माझ्या अनेक प्रेक्षकांनी पूर्वी मला हा एक प्रश्न विचारला होता की ह्या सिद्दी जौहरचा आणि जंजिरेकर सिद्ध्यांचा काय संबंध आहे. तसं पाहिलं तर हे सगळे सिद्दी लोक मूळचे आफ्रिका खंडातले अबिसिनिया प्रांतातले म्हणजे आजच्या इथिओपिया या देशाच्या परिसरातले शरीरानं अत्यंत बळकट, लढाऊ आणि प्रामाणिक अशा आफ्रिकन काळ्यांना मुस्लिम राज्यकर्त्यांनी लढाईसाठी गुलाम म्हणून भारतात आणायला फार पूर्वी सुरुवात केली होती. अगोदर भारतात गुलाम म्हणून आणलेल्या या हबशांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी नंतर स्वकर्तृत्वावर सरदार, नवाब, वजीर अशी पदं मिळवलेली होती. जंजिऱ्याचे सिद्दी हेही पहिल्यांदा गुलाम म्हणूनच भारतात आले होते. जंजिऱ्याचे सिद्दी हे खलाशी म्हणून पहिल्यांदा निजामशाहीच्या चाकरीत लागलेले होते. पण नंतर त्यांनी मुरुन जंजिऱ्याच्या आश्रयानं स्वतःला स्वतंत्र राजे म्हणून घोषित केलं आणि आपला लूटमारीचा धंदा जोरदार चालवलेला होता. तशा अर्थानं या जंजिरेकर सिद्ध्यांचा जातबंधू किंवा देशबंधू म्हणजे सिद्दी जौहर असं आपल्याला म्हणता येईल. तसा जंजिरेकर सिद्ध्यांशी या सिद्दी जौहरचा फारसा काही जवळचा संबंध नव्हता. हा सिद्दी जौहर सिद्दी मलिक अब्दुल वहाब खान ह्याच्या पदरी असणारा एक अत्यंत सामान्य गुलाम सैनिक होता. सिद्दी मलिक अब्दुल वहाबनं कुर्नूल ह्या आंध्र प्रदेशातल्या अत्यंत दुर्गम मानल्या जाणाऱ्या किल्ल्याला जिंकून घेतलेलं होतं. लयाला गेलेल्या विजयनगर साम्राज्याचा उरलेला एक मांडलिक राजा अरवती गोपाल राजू ह्याच्याकडून हा कुर्नूलचा प्रदेश मलिक अब्दुल वहाबनं जिंकून घेतलेला होता. या अरवती गोपाल राजूनं त्या अगोदर आदिलशाहीशी सुमारे 10 ते 15 वर्ष अत्यंत कडवा संघर्ष केला होता. पण शेवटी फंद फितुरीमुळं अब्दुल वहाबनं हा कुर्नूलचा हिऱ्यांचा समृद्ध प्रदेश आणि कुर्नूलचा भक्कम किल्ला जिंकून घेतलेला होता. आणि आदिलशहानं ह्या बदल्यात अब्दुल वहाबला कुर्नूलची सुभेदारी नेमून त्याला नवाब अशी पदवी दिलेली होती.
या अब्दुल वहाबची कबर आज सुद्धा कुर्नूलला आहे. अब्दुल वहाबच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ अब्दुल रसूल हा नवाब बनला आणि त्याच्या मृत्यूनंतर सिद्दी जौहरनं स्वतःला आदिलशहाच्या परवानगीशिवायच कुर्नूलचा नवाब सुभेदार घोषित करून टाकलं होतं. कुर्नूलची सुभेदारी या सिद्दी जौहरनं हिसकावूनच घेतली होती. सिद्दी जौहर हा अत्यंत क्रूर पण भयंकर असा लढवय्या होता. पण अर्थातच सिद्दी जौहर हा अफजल खानासारखा अत्यंत कपटी आणि राजकारणात धूर्त नव्हता. पण तरीही लष्करी दृष्ट्या तो एक अत्यंत कावेबाज आणि शूर असा सेनानी होता. त्याचे हबशी सैनिक त्याच्याशी बऱ्यापैकी एकनिष्ठ सुद्धा होते. सिद्दी जौहरच्या बंडखोरीमुळे खवळलेल्या अली आदिलशहानं आणि बड्या बेगमेनं त्याच्या विरुद्ध एक मोठी भक्कम मोहीम काढण्याचाही विचार सुद्धा केला होता. पण त्यावेळी आदिलशाहीची मुघलांशी आणि शिवरायांशी धामधूम चालू असल्यानं त्यांनी तो विचार तुर्तास जरा लांबणीवर टाकलेला होता. पण जरा शांतता मिळताच आदिलशहा त्याच्याकडे चांगलंच बघणार होता. ज्यावेळी अफजल खानाचा खात्मा शिवरायांनी लिलया केला त्यावेळी सगळी आदिलशाही अगदी मुळापासून हादरलेली होती. आणि ह्यावेळी जर खरोखर ह्या सिद्दी जौहरला थोडीशी अक्कल असती तर त्यानं मुघलांशी किंवा कुतुबशहाशी हातमिळवणी केली असती किंवा अगदी स्वतंत्रपणेच आदिलशाहीवर हल्ला चढवून स्वतःचा मुलूक वाढवत नेला असता आणि स्वतःचा प्रभाव त्या इलाख्यात वाढवला असता. पण ह्या मूर्खानं चक्क आदिलशहाच्या पायाशी लोटांगण घेतलं. आदिलशहाला माफीनामा लिहून पाठवला. विनाशकाले विपरीत बुद्धी या पद्धतीनं गुडघ्यात मेंदू असणाऱ्या सिद्दी जौहरला स्वामी भक्ती विनाकारण सुचली आणि त्यानं पत्रातून आदिलशहाच्या चरणांवर डोकं टेकवलं. त्यानं लिहिलं होतं की हजरत, मी पूर्वी अनेक वाईट कृत्य केली परंतु आता मला त्याच्याबद्दल फार वाईट वाटत आहे, पश्चाताप होत आहे. तरी हजरतींनी माझे सगळे गुन्हे माफ करणे. आपण जर मला माफी दिली तर आपण जी काही कामगिरी मला द्याल ती मी अगदी आनंदानं आणि तत्परतेनं पार पाडेल. शिवरायांच्या धडाक्यानं भेदरलेल्या अली आदिलशहानं जेव्हा सिद्दी जौहरचं हे पत्र वाचलं तेव्हा तर त्याला अगदी आनंदाचं भरतच आलं. बड्या बेगमेनं आणि बादशहानं मग सिद्दी जौहरची दरबारात अगदी तोंड भरून स्तुती केली. त्यानं त्याला एक पत्र लिहिलं. तसं आमच्या पदरी असे अनेक लोक आहेत ते त्या शिवाजीला नेस्तनाबूत करण्यासाठी उतावळे झाले आहेत आणि त्यासाठी ते योग्य सुद्धा आहेत. पण तरीही आम्ही तुझ्यावर मेहरबान आहोत म्हणून तुला ही अमूल्य संधी पहिल्यांदा देत आहोत. आणि खरं तर मित्रांनो, त्यावेळी शिवरायांच्या केवळ नावानंच सर्व आदिलशाही सरदारांचे पायजमे ओले झालेले होते आणि हे गुडघ्यात भेजा असणारं सिद्दी जौहर स्वतःहून दगडावर डोकं आपटायला निघालेलं होतं. त्यावेळी आदिलशहाचे सिद्दी जौहर आणि शिवाजीराजे हे दोघही शत्रू होते. यावेळी दोघांपैकी कुणीही किंवा दोघही आपापसात लढून संपले असते तरी त्यात आदिलशहाचा जास्त फायदा होता. राजकारणी आदिलशहानं ती संधी साधली आणि मग तत्परतेनं कराडचा मुत्सद्दी वकील काशीपंत तिमाजी देशपांडे याला बळीच्या बकऱ्याला सिद्दी जौहरला गळ्यात माळा घालून सन्मानानं विजापूरला आणण्यासाठी कुर्नूलला रवाना केला. सिद्दी जौहरला दरबारात आणल्यावर त्याच्यावर बादशहानं कौतुकाची सरबत्ती केली. त्याला सलाबत जंग अशी पदवी देऊन त्याचा मोठा सन्मान केला. सलाबत या शब्दाचा अर्थ होतो मजबूत किंवा भरीव. थोडी थिडकी नव्हे तर जवळपास 40-45 हजारांची उमदी फौज आदिलशहानं यावेळी सिद्दी जौहरकडे दिली होती आणि सिद्दी जौहरला डिसेंबर 1659 साली स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवलं होतं. सिद्दी जौहरला तयार केलं, त्याला भरीस घातलं म्हणून काशीपंतांना दियानराव असा किताब आदिलशहानं यावेळी दिला होता. ज्यावेळी सिद्दी जौहर स्वराज्याच्या इलाक्यात पोहोचला त्यावेळी महाराज मिरजेच्या आदिलशाही किल्ल्याला वेढा घालून बसलेले होते. पण जेव्हा त्या मोहिमेची खबर महाराजांना लागली तेव्हा महाराजांनी तत्परतेनं मार्च महिन्यामध्ये पन्हाळ्यावर आश्रय घेतला. पन्हाळ्यावर महाराजांनी आश्रय घेण्याचं कारण होतं तो किल्ला आता स्वराज्याच्या दक्षिण सीमेवर होता. सिद्दी जौहरला जर आपण इथंच अडवलं तर त्याच्या अफाट फौजेचा जाच आता रयतेला झाला नसता. शिवाय पन्हाळा म्हणजे एक अतिशय मजबूत किल्ला होता.
तसंच 2-3 महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार होता. जर सिद्दी जव्हरनं पन्हाळ्याला वेढा घातला असता तर भर पावसाळ्यात धोधो मुसळधार पावसात घट्ट वेढा घालून बसणं त्याला फारसं शक्य होणार नव्हतं. याशिवाय नेतोजी पालकरांनी किल्ल्याभोवतीच्या वेढ्यावर बाहेरून कडाडून हल्ले चढवले असते आणि नक्कीच त्या विळख्याला सैल केलं असतं. पण मित्रांनो, महाराजांच्या अपेक्षेविरुद्ध सिद्दी जव्हर म्हणजे कमालीचा चिवट आणि जिद्दी निघाला. मार्चमध्ये त्याने जो पन्हाळ्याला भक्कम वेढा घातला होता तो पार जुलै महिन्यात सह्याद्रीचा धोधो पाऊस कोसळत असूनही बिलकुलही सैल केला नव्हता, उलटा घट्ट केला होता. नेतोजी पालकरांनी पन्हाळ्याभोवतीच्या वेढ्यावर निकराचे हल्ले केले आणि तो सैल करण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळे प्रयत्न ह्या जिद्दी सिद्दी जव्हरनं शर्तीनं हाणून पाडले. ह्यावेळी महाराजांनी सिद्दी जव्हरला खूप मोठी रक्कम लाच म्हणूनही देऊ केलेली होती. महाराजांनी त्याला अनेक आमिषही दाखवली होती, पण ह्या सिद्दी जव्हरनं ती सगळी ठोकरून लावलेली होती. एवढंच नव्हे तर ह्या पठ्ठ्यानं इंग्रजांना खूप मोठी लाच देऊन महाराजांशी इंग्रजांचा असणारा करार मोडायला लावलं होतं आणि लांब पल्ल्याच्या इंग्रजी तोफांच्या मदतीनं थेट पन्हाळा किल्ल्याच्या तटबंदीवरच जोरदार मारा सुरू केला होता. सिद्दी जव्हर बाबतचे महाराजांचे सगळे अंदाज चुकीचे ठरले होते, पण महामुत्सद्दी महाराजांनी 13 जुलै 1660 रोजी सिद्धीला तहाच्या आणि शरणागतीच्या बोलण्यामध्ये गाफील ठेवून अंधाऱ्या रात्री स्वतःची वेढ्यातून सुटका करून घेतली होती. शिवाकाशीतनं स्वतःचं बलिदान देऊन महाराजांना दूर जाण्यासाठी अनमोल वेळ उपलब्ध करून दिला होता. पण तरीही सिद्दी जव्हरच्या जावयानं म्हणजे सिद्दी मसूदनं आणि सिद्दी जव्हरच्या मुलानं म्हणजे सिद्दी अजीजनं महाराजांचा अत्यंत वेगानं पाठलाग केला होता. त्यावेळी बाजी प्रभू देशपांडे आणि बांधलवीरांच्या बलिदानामुळं महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचू शकले होते. महाराज पन्हाळा किल्ल्यातून निघून गेले होते, पण त्यावेळी पन्हाळा किल्ल्याची किल्लेदारी त्र्यंबक पंतांवर होती आणि ते हिरिहिरीनं किल्ला लढवतच होते. यावेळी शाहिस्तेखान पुण्यात ठाण मांडून बसलेला होता. तसं मुघल हे आदिलशाही आणि शिवरायांचं स्वराज्य ह्या दोघांचेही समान शत्रू होते. म्हणून महाराजांनी आणि आदिलशहानं आता एकमेकांशी मुघलांविरुद्ध हातमिळवणी केली होती. महाराजांनी सप्टेंबर 1660 मध्ये त्र्यंबक पंतांना पन्हाळा विनाशर्त खाली करून आदिलशहाच्या ताब्यात देण्याचं फरमान सोडलं होतं आणि मग त्र्यंबक पंतांनी सिद्दी जव्हरच्या ताब्यात पन्हाळा किल्ला 22 सप्टेंबर 1660 रोजी सोपवलेला होता. पण आदिलशहा अत्यंत संशयी होता. त्याला सिद्दी जव्हरचा संशय आला होता आणि तो स्वतः एक फार मोठी फौज घेऊन उत्तरेकडे निघून मिरजेपर्यंत आला होता. ह्यावेळेपर्यंत सिद्दी जव्हरच्या दरबारी शत्रूंनी आदिलशहाचे कान सिद्दी जव्हर विरुद्ध चांगलेच फुंकलेले होते आणि या सरदारांमध्ये सर्वात आघाडीवरचा सरदार होता तो म्हणजे दिवंगत रणदौल्ला खानाचा मुलगा रुस्तुमे जमान. हा रुस्तुमे जमान शहाजी राजांच्या गटातला होता आणि शिवरायांचा अंतस्थ मित्र सुद्धा होता. म्हणजे मित्रांनो, आदिलशहा आणि सिद्दी जव्हर यांच्यात वैराची ठिणगी पेटवण्याच्या महत्त्वपूर्ण कामी स्वतः शिवरायांनीही नक्कीच हातभार लावलेला होता. तसंही हा अली आदिलशहा अगोदरपासूनच हलक्या कानांचा होता, संशयी वृत्तीचा होता. त्यानं असं गृहीत धरलं की सिद्दी जव्हरनं त्याच्यासोबत फितुरी केली आहे आणि मग आदिलशहानं अत्यंत उर्मटपणानं सिद्दी जव्हरला पत्र लिहिलं. शाह अबुल हसन नावाच्या वकिलानं ते पत्र पन्हाळ्याला सिद्दी जव्हरकडे पोहोचवलं. त्या पत्राचा आशय असा होता: हे दृष्ट बुद्धीच्या सिद्दी जव्हरा, तू शिवाजी पासून पुष्कळ द्रव्याची लाच खाल्लीस, खूप पैसा घेतलास आणि शिवाजी पन्हाळा किल्ल्यातून पळून जाणार हे तुला माहीत होतं, पण तरीही तू त्याच्याकडे मुद्दाम कानाडोळा केला. तू शिवाजीला कोंडून धरलं असताना तो निघून जाणं तुझ्या मदतीशिवाय शक्यच नव्हतं. म्हणून तू नाक रगडीत आता माझ्याकडे ये आणि शिवाजीनं तुला जे काही धन दौलत दिले आहे ते सगळं चुपचाप माझ्या हवाली कर, नाहीतर आता माझ्या हातून तुझा नाशच होऊन जाईल. अगोदर आदिलशहानं सिद्दी जव्हरला सलाबत जंग अशी पदवी दिली होती, पण तो आता सिद्दी जव्हरला बेसलाबत म्हणजे फुसका किंवा कुचकामी म्हणून त्याची हेटाळणी करू लागला होता.
आपल्यावर आदिलशहानं केलेले खोटे नाटे आरोप ऐकताच सिद्दी जौहर रागानं वेडापिसा झाला. त्यानं आतापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावलेलं होतं. एवढी स्वामीनिष्ठा आणि एवढी पराक्रमाची शर्त दाखवूनही त्याच्या वाट्याला अपमान आणि घाणेरडे आरोपच आले होते. चिडलेल्या सिद्दी जौहरनं मग पुन्हा एकदा आदिलशहाविरुद्ध उघड उघड बंड पुकारलं. पन्हाळा किल्ल्यावर फडकणारं आदिलशाही निशाण त्यानं खाली खेचून टराटरा फाडून टाकलं. आदिलशाहीची छावणी मोडून टाकली आणि रागानं तो तडक पन्हाळ्यावरून आपल्या सुभेदारीकडं म्हणजे कुर्नूलच्या किल्ल्याकडे निघून गेला. रस्त्यात जाताना त्यानं रागाच्या भरात आता आपण मुघलांना सामील झालो असून आपण मुघली सरदार असल्याचंही जाहीर केलं होतं. पण कुर्नूलच्या किल्ल्यात तो पोहोचल्यानंतर थोड्याच दिवसात सिद्दी जौहरचा अकाली अचानक मृत्यू झाला. काही इतिहासकारांच्या मते त्यानं आदिलशाहीच्या कारवाईच्या धास्तीनं आत्महत्या करून टाकली, तर काही जणांच्या मते त्याला खुद्द आदिलशहानंच कुणाच्या हातून दगाबाजीनं दारूतून विष पाजून ठार मारलं होतं. परमानंद कृत शिवभारतातल्या 28व्या अध्यायात आदिलशहानं विषप्रयोगानं सिद्दी जौहरला ठार मारलं असल्याचा उल्लेख आहे. पण मित्रांनो, सिद्दी जौहर सारख्या कर्तबगार सरदाराला गमावून अली आदिलशहानं स्वतःच फार मोठं नुकसान करून घेतलेलं होतं. जेव्हा सिद्दी जौहरचा मृत्यू झाला तेव्हा मात्र अली आदिलशहाला आपल्या चुकीची जाणीव झाली. पण आता पश्चाताप करून काहीही उपयोग नव्हता. अली आदिलशहानं मग सिद्दी अजीजला आणि सिद्दी मसूदला विजापूरला मोठ्या सन्मानानं बोलावलं. त्यांचा सन्मान करून कुर्नूलच्या सुभेदारीवर त्यानं सिद्दी मसूदला नियुक्ती दिली. सिद्दी जौहरची झालेली गत पाहून त्याला त्याच्या स्वामिनिष्ठेचं जे फळ मिळालं होतं ते सगळं पाहून ह्यानंतर सिद्दी मसूद आणि सिद्दी अजीजनं मात्र शिवरायांशी अत्यंत सलोख्याचेच संबंध शेवटपर्यंत ठेवले होते. यानंतर सिद्दी अजीज आणि सिद्दी मसूद महाराजांच्या वाटेला कधीही गेले नाही. सिद्दी मसूदने तर अनेक वेळानंतर महाराजांना मदतच केली होती. काही इतिहासकारांच्या मते दिलेर खानाच्या तावडीतून जी शंभूराजांची सुटका करून घेण्यात आली होती त्यामध्ये सिद्दी मसूदनं सुद्धा मदत केली होती. हा सिद्दी मसूद तर नंतर स्वकर्तृत्वावर संपूर्ण विजापूरच्या आदिलशाहीचा मुख्य वजीर बनलेला होता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.